हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. मॉनिटर मॉनिटर. चला कानर बॉईज आणि बामण डोंगरी संघाचे खेळाडू इकडे समोर उभे आहेत. तेजस, सगळ्यांना विनंती आहे, समोरचे प्रेक्षक जर तुम्हाला सामना तिकडून बघायचा असेल तर खाली बसा. चला समोरची प्रेक्षक पब्लिक सब जानती है, थोडस बाजूला व्हा. रुपेश दादा आपण मंचावरती जा. चला समोरची पब्लिक थोडस बाजूला सरका. चला आपण हळदीला देखील जाऊ शकता रुपेश दादा. चला मॅचला सुरुवात होईल आणि पूर्ण या मॅचसाठी मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतोय बदलापूर आणि शहापूर. त्याच्या नावात खरं तर आपण पाहतोय नावात दम आहे रे असं म्हटलं जातं आणि दोन पहाडी आवाज आता तुम्हाला ऐकायला मिळतील. जशी मॅचला सुरुवात होईल हे आपण ऐकूया. खरं तर आमचे अध्यक्ष महेशजी धुळे सर आणि त्यांच्या साथीनं सदस्य आदरणीय सोमनाथजी खाडे सरांचा आवाज आपण ऐकतोय खेळाच्या या दोन्ही सत्रामध्ये. चला धन्यवाद राहुलजी चव्हाण सर आणि धन्यवाद रोशनजी संते सर, धन्यवाद मच्छिंद्र गाईकर सर. या सगळ्या समालोचकांचा आपण आभार व्यक्त करू आणि आता जाऊया मॅचच्या दिशेने. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आई गावदेवी क्रीडा मंडळ दापिवली आणि ग्रामस्थ मंडळ दापिवली आयोजित आई गावदेवी चषक 2026 पर्व तुम्ही पाहतायत. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला टीम सात्विक 11 गावदेवी उंबारली. टॉस त्यांनी जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. मॅच ऑन व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला सवाल यावेळेस आपण पाहतोय कबा पॉइंट मधून गॅप मधून बॉल चाललाय दन दन करत बाउंड्री लाईनच्या दिशेने. शेवटला आपण पाहतो चेंडू पॉज केला आणि शेवटच्या मुवमेंटला बॅकअप देत असताना आपण पाहतो 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. 2 धावांनी सुरुवात करण्यात आली आहे. चिखलोली ठाकूरपाडा संघ सारा 11 सन्मान्य किशोरदादा सोरकादे. 3 धावा घेण्यात आलेले आहेत. लक्षात असू द्या अगदी आपण पाहतो 1 धाव तिकडे वाचवण्याचा प्रयत्न केला. सध्या डान्सिंग अंपायर मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेचं खास आकर्षण सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आणि आमच्या उपस्थित मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोलंदाज सज्जा हो, यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय कव्हरच्या दिशेने. लाजबाब स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. डीप कव्हर्स मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी चेंडू अडवण्यात आलाय. सिंगल डबल या ठिकाणी याच धावांना सध्या तरी प्राधान्य दिलं जातं. मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हर मध्ये खाडे सर हा पहिला पॉवर प्ले पाहायला मिळतोय. सध्या तरी आपण पाहतोय शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये. सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा संघाचा. सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करत असताना दोन्ही आघाडीचे फलंदाज अजूनही नॉट आउट खेळतायत. एक चांगली सलामी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. या चेंडूवरती फिरून मारण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय, चेंडूवरती पकडतोय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलकाला पुढे सरकवतायत. टोटल जर आपण पाहिली तर बिनबाद 6 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्यात. सलामीची जोडी मॅडिसर चिखलोली पाडा या टीमनं निश्चितच आपल्याला सर्वांना भरपूर इम्प्रेस केलं.
अतिशय सुंदर खेळ ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आजची रात्र ज्यांनी आपल्या निश्चितच चांगल्या खेळानं गाजवली तोच संघ मैदानावरती झुंज देतोय. आपल्या बदलापूर नगरीचा स्थानिक संघ आहे आणि समोरून कल्याण डोंबिवलीचा दादा संघ खेळतोय. इथे कव्हरला वॉट अ शॉट दॅट इज. दोन फिल्डरच्या मधली दरी भेदली आहे आणि सुई धागा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सीमा रेषेवरती दूरवरती जाऊन चेंडूला अडवलंय, पकडून फेक केलंय. तोपर्यंत आपण पाहताय या ठिकाणी पुन्हा एकदा 3 धावा धावून पळून पूर्ण केल्या. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगली कॉलिंग, चांगलं कॉम्बिनेशन आणि डावाला निश्चितच आकार देण्याचा प्रयत्न करतायत. बिनबाद 9 धावा धावफलकावरती. नक्कीच आपण पाहतो सुरुवात धमाकेदार पाहायला मिळते असंच म्हणावं लागेल, कारण पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या आणि सिंगल डबल या धावांना प्राधान्य देण्यात आलंय. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर हात खुलं करण्याची संधी प्रेमने या ठिकाणी दिली नाहीये. बॅटर्स आपण पाहतो हर्षद धोंडे आणि त्याच्या साथीनं रोशनला. अप्रतिम आयोजन सध्या आपण पाहतो ग्रामस्थ मंडळ दापिवली आणि त्यांच्याच वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आजच्या अंतिम रात्रीमध्ये. आणि अंतिम रात्रीचा हा थरारक खेळ. यावेळेस बॅटची कडा समोर चेंडू राहिलाय. गोलंदाज प्रेम स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करतायत. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक आपण पाहतो. पहिलं प्रगती पथावरती असताना डबल डिजिट मध्ये धाबत संख्या पाहायला मिळते. विदाउट लॉस 1-0 एक मॅजिकल फिगर आहे. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरची ऐतिहासिक भूमी आहे आणि या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये देखील हा दर्जेदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. खरं तर या मॅच मध्ये हाच हट्टास असेल. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. या दरम्यान आमचे पप्पू शेठ दुबेले यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज प्रेम. यावेळेस या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्पा, नियंत्रण आहे. सर्व काही गोष्टीमध्ये या ठिकाणी आपण पाहतो अग्रेसर तरबेज असलेला गोलंदाज सध्या आपण पाहतो. पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळालं प्रेम टीम उंबारली संघाच्या वतीनं. आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा धावफलकावरती. सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा संघाच्या खात्यात. नक्की नक्की प्रत्येक वेळेला मोठ्या आक्रमणाची गरज नसते. इथे आपण पाहताय एकही चौकार पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात आपल्याला पाहायला मिळाला नाही, तरी सुद्धा धावफलकावरती आपण पाहताय जोडल्यात बिनबाद 10 धावा. अतिशय हुशारीनं अभ्यासपूर्ण खेळ मैदानावरती दाखवतायत. निश्चितच बदलापूर ग्रामीणचं क्रिकेट आपण पाहताय तर अभ्यासपूर्ण आणि या दोघांच्या मदतीने आपण पाहाल तर एक सुस्थितीमध्ये असलेली धावसंख्या बिनबाद 10 धावा. सध्या आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडूंमध्ये कौशल्य तितकंच पोटेन्शियल आहे. सध्या आपण पाहतो एक चांगलं तालमेल पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतो नेहमी क्रिकेटमध्ये म्हणत असतो की ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ. शक्तीपेक्षा युक्ती केव्हाही श्रेष्ठ असते आणि त्याच युक्तीचा वापर करत असताना या धावा पहिल्या षटकामध्ये एकवटण्यात देखील आलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाज आपण पाहतोय सिनियर प्रेम सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. 2 प्रेम नावाचे खेळाडू आणि प्रेमात पडणारी गोलंदाजी त्यांना या मॅच मध्ये करावे लागणार आहे. या दरम्यान सन्माननीय अशोकजी रामचंद्र गायकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. आजच्या रात्रीमध्ये अनेक सारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. सर्वांचं स्वागत आपण करू. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय सरळ चेंडू जाऊन शरीराचा वेध घेतोय आणि तिकडे धावसंख्या मिळते. एक लेग बाईज. हे बघा कदाचित या सरांना लखवा मारलाय. जर कुठे प्रेक्षकांमध्ये लखव्याचं औषध मिळत असेल आणि जर ठिकाण माहित असेल तर यांना द्या सामना संपल्यानंतर. पॅरालाइज का कमाल आहे. नक्की नक्की प्यार का पॅरालिसिस विष्णू शिंदे सरांना लागलाय. निश्चितच लेगबाईचा इशारा. सिंगल मिळतीये धावफलकावरती. 11 धावा बिनबाद. इथे स्विचिटचा अटेम्प्ट व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. चेंडू मागे जातोय. फिल्डर चेंडूला अडवेल, पकडेल, फेकेल. एक सिंगल मिळाली. एक सिंगलच्या मदतीने धावफलकाला इथून आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलक 12 या धावसंख्येवरती 12. या खेळपट्टीचा आपण पाहिलं तर आढावा घेतला तर गोलंदाजांना नंदनवन ठरलेली खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपण पाहतोय काही ठिकाणी पाटा विकेट पाहायला मिळते, काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटची विकेट आपण पाहिली आहे, परंतु इकडे लेदर
ची विकेट या ठिकाणी गोलंदाजांना साथ देते असंच म्हणावं लागेल, कारण प्रत्येक गोलंदाज प्रत्येक मॅच मध्ये प्रभावशाली कामगिरी करतात. सध्या तरी हे चित्र आपण पाहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. नक्की नक्की मॅडिसर उंबारलीकरांनी खऱ्या अर्थाने या मैदानाचा पुरेपूर फायदा उचलला. ज्या वेळेला संधी मिळाली त्यावेळेला तब्बल 71 धावा बनल्या असताना पडलेगाव सारख्या मातब्बर गोलंदाजीच्या विरोधात 72 धावा बनवल्या होत्या. फटका जबरदस्त आहे. बॅटिंग करत असताना हर्षद धोंडे बदलापूरचा बुलंद आवाज या ठिकाणी दाखवत असताना चिखलोली टीम साठी ठोकलाय हा संघर्षाचा शंखनाद षटकार. संपल्यानंतर तुमचं नाव प्रत्येकाला सांगायचं आहे. राहुल चव्हाण सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे डान्सिंग अंपायर साठी, कारण आज त्यांची ओटी भरण्याची वेळ आलेली आहे. पगाराचा दिवस आहे, त्यांना माहिती आहे आज जर घासली नाही तर आज काहीच मिळणार नाही, आणि तोच प्रयत्न आहे या मॅच मध्ये. 19वा धाव फलकावरती. हो बॅटची कडा इकडे मागे बॉल यष्टनची आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि शॉर्ट थर्ड मॅन मध्ये आपण पाहतोय हा चेंडू ट्रॅव्हल्स झालाय, धाव मिळणार नाहीये. षटकार आल्यानंतर आपण पाहतोय संघाची धावत संख्या धाव फलकावरती या ठिकाणी वृद्धिंगत होत असताना आपण पाहतोय. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये खाडे सर किमान 30-35 या धावा बनल्या तर एक फाईट होऊ शकते या मॅच मध्ये. नक्की नक्की. करंदादा बोराडे यांच्या वतीनं हर्षदच्या सलगच्या 3 षटकारासाठी 1000चं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. एक सिंगल मिळतीये. शरीरावरती आदळल्यानंतर एक सिंगल कंप्लीट करतायत. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. बॅटची कडा लागलीये. निश्चितच पंच आपल्याला सांगतायत एक धाव धावफलकावरती जोडली जातीये. सन्मानजनक धावसंख्या जरूर पाहायला मिळतीये. 10.5 ची सरासरी राखलीये आणि 21 धावा धावफलकावरती 21. सध्या आपण पाहिलं तर डान्सिंग अंपायर या स्पर्धेचं खास आकर्षण राहिलेलं आहे. गेली 4 रात्री त्यांच्या समवेत या ठिकाणी आपण काम करतोय, परंतु 4 रात्रीमध्ये जे काही आपल्याला पाहायला मिळालं नाही ना ते आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी आपण पाहतोय सर्व प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम हे डान्सिंग अंपायर करतात आणि त्याच्यासाठीच या ठिकाणी आयोजकांनी या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी ही विष्णू शिंदे सर यांच्या खांद्यावरती दिलेली आहे. अगदी आपण पाहतोय जवळ जवळ आपण पाहिलं तर 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास आणि आज बदलापूर नगरीमध्ये या ठिकाणी तो सुखकर राहिलाय असंच म्हणावं लागेल या सरांच्या बाबतीत. नक्की नक्की भरपूर इम्प्रेस केलं. विष्णू शिंदे सरांचं कौतुक आपण सातत्यानं करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी 3ही पंचांनी जी कामगिरी केली आहे, कुणाल पेनकर सर, त्याचबरोबर मिस्टर DK सर, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आणि निश्चितच मनोरंजनाचा बेताज बादशाह विष्णू शिंदे सर, बदलापूरचे लाडके भाऊजी, त्यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. सोमनाथ दा येतोय गोलंदाजीसाठी, ज्याने इम्प्रेस केलं. फुलटॉस बॉल, फटका फसलाय. प्रेम अगदी प्रेमानं झेल टिपलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना रोशनचा खेळ संपलाय. विकेट डाऊन, धक्का. धक्का या ठिकाणी लागलेला आहे. खरं तर आपण पाहतो आज इकडे लहान मुलं देखील भरपूर आहेत, कारण आज प्रत्येकाच्या आई वडिलांनी त्यांना जत्रा दाखवायला आणले, कारण आज जत्रेचा जॉकर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. साइड आर्म गोलंदाज ओव्हर द विकेटने चॉप करण्याचा प्रयत्न. यॉर्कर लाईनचा बॉल, संपर्क नाहीये. तिकडे रन आउटची देखील संधी होती, परंतु एक चिकी सिंगल सध्या आपण पाहतो या ठिकाणी चोरली गेली आणि एका धावेच्या मदतीने 22 लॉस ऑफ 1 विकेट. नक्की नक्की मॅडिसर सोमनाथ दादानी जी त्या दिवशी करामत केली ना, ती मात्र आजही आपल्याला पाहायला मिळते. तर कासगावकरांना झोप लागू देत नसेल.
संघाला अडचणीत असताना बाहेर काढलं, संघासाठी एक उपयुक्त षटक हाताळलं आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना जवळजवळ हरलेला सामना खेचून आणण्याचं काम केलं. उत्कृष्ट गोलंदाजी. नक्कीच ऊन पावसाळे भरपूर पाहिलेले आहेत, कित्येक वेळा अप अँड डाऊन क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत, सुख दुःख पाहिलेले आहेत. म्हटलं जाताना सराव हा माणसाला परिपक्व बनवत असतो आणि त्याची शिदोरी सध्या आपण पाहतो. सोमनाथ यांच्याकडे ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय, एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट, एका सावेवती समाधान सध्या व्यक्त करावा लागेल. अॅक्युरेट फेकी होती, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तिन्ही फॉर्मॅट मध्ये या प्रत्येक संघाचं आपण कौतुक केलं पाहिजे, कारण टॉप 5 मध्ये हे सगळे संघ दाखल झालेत. 40 संघांमधून या 5ही संघांनी या ठिकाणी कमालीची कामगिरी केलेली आहे. अगदी आपण पाहतोय एकास एक भारी खेळाडू सध्या आपल्याला इकडे पाहायला मिळतात. किमान एक पारितोषिकाचा हकदार असणारे हे संघ सध्या आतमध्ये झुंज करतायत. हो, यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्कोर ऑफ द विकेट. ऑन साइडला आपण पाहतोय चेंडू डीप मध्ये चालला मिड विकेटला आणि अगदी या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, तोपर्यंत धावा इकडे मिळतील 2 आणि या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे चाललाय. 25 धावा सध्या दत्ता कडवसर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत वॉर रूम मध्ये आणि त्यांच्याच पॅनलच्या नावाने सध्या अगदी आपण पाहतोय स्पर्धेमध्ये ते कार्यरत आहेत आणि फार मोठी जिम्मेदारी सध्या आपण पाहतो. डीके पॅनल विष्णू शिंदे यांना तुम्ही पाहत आहेत. ओ क्लीन बोल्ड, फलंदाज झाला बाद, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड. धक्का क्रमांक दुसरा टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाला. चित्रपटातील हे गाणं आपण पाहतो आणि हा गरिबांचा भिकू मात्रे. उद्यापासून विष्णू शिंदे नाही तर यांना हा डीके पॅनलचा भिकू मात्रे. काय नाचत होता, काय नाचत होता. कदाचित वहिनी जर सामना पाहत असतील ना घरी तर दरवाजा झाडू घेऊनच उभ्या असतील. ओ या दरम्यान स्वीप करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. इकडे आपण पाहतोय फलंदाज होईल बाद, परंतु अंपायर सिग्नल. हे क्या बात है, क्या बात है, क्या बात है. काय काय नक्की काय, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. सांभाळून सांभाळून. कदाचित उद्या टेलर कडे जाऊन पॅन्टला शिलाई मारावी लागेल. 25 धावा धाव फलकावरती आहेत आणि इकडे धाव एक्स्ट्राची मिळेल 26. 26 धावा आहेत. काय म्हणाल सर, एक्झॅक्टली असे काही पंच आम्ही पाहिलेले आहेत ज्यामध्ये माधव सरांचं नाव अजूनही सध्या शहापूर तालुक्यामध्ये गाजतंय आणि कुठेतरी असं वाटत नाही की माधव सरांना टक्कर देण्याचा प्रयत्न विष्णू शिंदे सर करतात. नक्की नक्की लवकरच ही जुगलबंदी आपण पाहणार आहोत. कुठेतरी यांना दोघांना एकत्रित आणावं लागेल. क्रिकेटच्या मैदानावरती मनोरंजन जर पाहिजे असेल तर अशा गोष्टी गरजेच्या असतात. विष्णू शिंदे सरांचं मनापासून कौतुक आपण करूयात. इथे 26 धावा बनल्यास शेवटचा अंतिम षटक आहे. लास्ट ओव्हर आणि लास्ट बॉल. मैदानावरती गोलंदाजी करत असताना स्लिंगी अर्थातच कल्याण डोंबिवलीचा मलिंगा सोमनाथ भोईर. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि सध्या आपण पाहतो जो व्हाईटचा बॉल या ठिकाणी जे दर्शवण्यात आलं, कदाचित आम्ही चर्चा केली पंचांशी की व्हाईट बॉल आम्ही आता देणार आहोत, काहीतरी वेगळं असणार आहे. परंतु त्यांनी सांगितले की आमचा टेलर वेगळा आहे, त्यांच्याकडे धागा वेगळा आहे आणि त्याच अनुषंगाने त्याने हा व्हाईट बॉल दिलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं शेवटचं अंतिम होतं आणि शेवटच्या बॉलवरती धावा मिळाल्यात. एकंदरीत 2 धावा, 28 धावा बनल्या गेलेत आणि 29चं टार्गेट या मॅच मध्ये सेट झाले. टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाच्या वतीनं सात्विक 11 गावदेवी उंबारली संघाला बनवायचे आहेत 29 धावा. कदाचित या स्पर्धेमध्ये 29चं टार्गेट हे 1, 2, 3 वेळा बनलेलं आहे असं मला तरी वाटतंय. नक्की नक्की कालच्या रात्रीमध्ये आपण 28 बनल्यानंतर 29 बनवत असताना पप्पू 11 दसई संघाला घाम फोडला होता.
निश्चितच टीम बामण डोंगरीनं मैदानात सामना जिंकला. इथे 28 बनल्यात, 29 कशा पद्धतीने बनवल्या जातील, बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नक्की तो सामना सोमनाथ खाडे सर 4 ओव्हरचा होता, परंतु आता सध्या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये हे टार्गेट बनलेलं आहे. काय घडेल या मॅच मध्ये? 29 धावा आणि 29 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये जर चेस केल्या तर गावदेवी उंबारली संघ टॉप 3 मध्ये दाखल होणार आहे. लक्षात असू द्या, ऑलरेडी 2 संघ पुढे सरकलेत. एका बाजूला बिरदोले जो मात्र ड्रॉच्या स्वरूपात पुढे गेला, त्यांचं नशीब फोफवलं. त्यानंतर जीवदानी बामण डोंगरीने मागचा सामना आपल्या सहजतेने खिशात घातला आणि आता जर हा सामना जिंकला टीम उंबारलीने किंवा चिखलोली ठाकूरपाडा संघाने तर यापैकी एक संघ हा टॉप 3 मध्ये नक्की जाणार आहे. या दरम्यान मिलिंद सर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. अनेक सारे मान्यवर या ठिकाणी आपण पाहतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काही महिला मंडळ देखील आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. एक नारी सब पे भारी असं म्हटलं जातं, कारण जागतिक महिला दिन नुकताच याच महिन्यामध्ये 8 मार्चला संपन्न झालेला आहे. लक्षात असू द्या, पुरुष मंडळी आपला कोणताही दिवस नसतो, 365 दिवस हे महिलांचेच असतात. तरी सुद्धा सरकारने सांगितलंय की कॅलेंडर वरती जागतिक महिला दिन हा मात्र अभिमानाने या ठिकाणी आपण साजरा केला पाहिजे. 18 बॉल 29 ची गरज. कुठेही जाऊ नका, लगेचच आम्ही परत येतोय. छोटासा एक होईल डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा एकदा आपण भेटूया या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये. मनपूर्वक स्वागत आपण करू. आणि या ठिकाणी 18 बॉल 29 धावांची गरज आहे. उशिरा येणाऱ्या सर्व मान्यवरांच्या माहितीसाठी आणि तमाम आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांसाठी एका बाजूला सामना या ठिकाणी आपण पाहतोय, संघ खेळतोय सात्विक 11 गावदेवी उंबारली आणि त्यांना फाईट करते टीम सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा. बदलापूरचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. 29 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स हे टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता सध्या बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी करण सोरखादेला आपण पाहतोय. सलामीची जोडी स्ट्राईक एंडला फलंदाज यश, नॉन स्ट्राईक एंडला सिनियर प्रेम सध्या मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने उडवला बॉलला आणि त्याला पाठवलं देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4.
15 किलो वजन मागच्या 2 महिन्यामध्ये कमी केलेलं आहे, कारण ही कंबर त्यांची सगळं काही सांगून जाते. 4 धावा धाव फलकावरती आहेत. पहिला स्ट्रोक. ओ या ठिकाणी आपण पाहतोय भन्नाट वेग वेगवान चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज करण सोरखादे. कोणत्याच गोलंदाजाला पहिल्या बॉलवरती चौकार षटकार आलेला आवडत नाहीये. लगेचच कमबॅक या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरा चेंडू डॉट आला. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतो यश. नावातच यश आहे, म्हणजे अगदी आपण पाहतो या धावा चेस करण्यासाठी या ठिकाणी सात्विक इलेव्हन गावदेवी उंबारली संघ देखील प्रयत्न करेल. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय. एक टप्पा घेत सीमा पार. मिळतील धावा 4. याचा हा दुसरा वार. पाहिजेत, कारण सध्या मैदानाच्या आतमध्ये डान्सिंग अंपायर्स आहेत, कलाकार आहेत. एक चांगला प्लॅटफॉर्म प्रत्येक कलाकाराला हवा असतो, आणि सध्या तरी आपण पाहतोय ते काम या ठिकाणी पाहायला मिळतं. विष्णू शिंदे सरांचा हॅट्स ऑफ तुमच्या कामगिरीला देखील. 8 धावा धावफलकावरती 2 चौकार या ठिकाणी करणच्या विरोधात आलेले आहेत. आणखीन एक बॉल पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. टिपली सुंदर सेल. हर्षद धोंडे अगोदर थोडेसे स्किट झाले, परंतु स्वतःला सावरत असताना फलंदाज त्याने टिपलाय. धक्का पहिला लागेल. गावदेवी उंबारली संघाला. फलंदाज बाद. अडे सर या बाजूला धावत गेलेले आहेत. त्या बाजूला धावत गेले असते ना तर मी सांगितलं असतं तिकडे आयोजकांना गेट खोला, याला असंच घरी जाऊ द्या. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. या दरम्यान रुपेश गाईक यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे डान्सिंग अंपायर साठी. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं चालू, आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाज बाद झाल्यानंतर मला असं वाटतं जितका आनंद सोमनाथ खाडे सर चिखलोली ठाकूरपाडा संघाला झाला नसेल ना, तितका आनंद या ऑफिशियल पंचांना झालेला आहे. कदाचित सामना संपल्यानंतर तुम्ही बाहेर भेटा. पहिले षटक करण सोरखादे. ओ ब्लॉक हॉल. काय चेंडू टाकण्यात आलाय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. अतिशय भेदक आणि तिखट मारा या ठिकाणी गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जरी 2 चौकार काडेसर गोलंदाज करण सोरखादेच्या अगेन्स्ट आले असतील, तरी गोलंदाजामध्ये गुणवत्ता आहे आणि ती दाखवून देत असताना आपण पाहतो. कमबॅक त्यांनी केलंय. 5 बॉलचा खेळ संपन्न झाला. 8 धावा धावफलकावरती. गणेशजी भोपी आणि बालचंद्र भोपी यांचंही या ठिकाणी आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. शेवटचा बॉल अगदी आपण पाहतोय धीम्या गतीने रिलीज केलाय. अचंबित करणारा चेंडू होता. बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सिनियर प्रेम या ठिकाणी पाहत बसले, परंतु इथे संपर्क झाला नाहीये आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 8, येणारे 12 बॉल 21 धावांची गरज या मॅच मध्ये.
षटक क्रमांक या ठिकाणी 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अक्षय सोरखादे आलेले आहेत. सध्या आपण पाहतोय सारा 11 या नावाने संघ खेळतोय. सारा आधार फाउंडेशन ज्यांच्या वतीने आपण पाहतो किशोरदादा सोरखादे अनेक सामाजिक उपक्रम आपल्या अंबरनाथ तालुक्यासाठी ज्यांनी वेळोवेळी राबवलेले आहेत त्यांच्या कन्येच्या नावाने सध्या संघ खेळतोय. अगदी आपण पाहतो याही वर्षी भव्य सामुदायिक विवाह सोहळा 2026 आपल्या भेटीला येतोय. अगदी आपण पाहतो प्रत्येकाला या ठिकाणी काही अडचणी असतात. जर तुम्हाला तो विवाह सोहळा संपन्न करायचा असेल तर त्यामध्ये आपण पाहतोय किशोरदादा सोरखादे यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. सगळ्या काही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतात. असा सामुदायिक विवाह सोहळा महाराष्ट्राने देखील दखल घेतली आहे सारा आधार फाउंडेशनची. आणि आता बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, ठोकलाय कडक षटकार. मनपूर्वक स्वागत आहे. कॉर्डलेस बाईकला थोडासा आवाज द्या मॉनिटरला मुख्य व्यासपीठाच्या. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर षटकार. 12 बॉल 21चं इक्वेशन होतं. आणि आता सामना सोपा करण्याचा प्रयत्न सध्या सिनियर प्रेम मैदानाच्या आत करतायत. ओ टॅप करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. एक सिंगल मिळेल. सध्या शांत खेळ, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. सध्या आपण पाहतो ईश्वरी मच्छिंद्र गायकर सरांची ही चिमुरडी ही देखील माझा आनंद घेते. अगदी आपण पाहतो मी मगाशीच उल्लेख केला की 4 दिवस 4 रात्रीमध्ये तिने सामने सगळे टीव्ही वरती पाहिले, परंतु प्रत्यक्षात आज तिला जॉकरचं दर्शन झालेलं आहे. ती देखील भारावून गेलेली आहे. 10 बॉल 13 धावांची गरज. गोलंदाज सज्ज समोर अक्षय. ओ या दरम्यान आपण पाहतो लेट कट फटका, गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न, गली पॉइंट मध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सिंगलला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलंय. सिंगल डबल म्हटलं तर क्रिकेटची लाईफ लाईन. जितकं प्राधान्य तुम्ही चौकार षटकाराला देता तितकं प्राधान्य तुम्हाला क्रिकेटमध्ये सिंगल डबलला देखील देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती आता भर देण्याचा प्रयत्न करतेय सात्विक 11 गावदेवी क्रिकेट संघ उंभारली. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 12 धावांची गरज. चांगला स्ट्रोक, खडे खडे आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमा पार, ठोकला षटकार. नुकताच याच वर्षी झालेली स्पर्धा आपण पाहतोय सालाबाद प्रमाणे कॅन्सर ग्रस्तांसाठी ती स्पर्धा भरवण्यात येते. जन्मजात ज्या मुलांना रक्त भरावा लागतो अशा सर्व या ठिकाणी आपण पाहतो गरजू विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी त्यांच्या वतीने स्पर्धा भरवली जाते. अनेक जो डोनेशन स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडे येतोय तो सर्व डोनेशन त्यांच्या वतीने दान देखील केला जातोय. म्हटलं जातं ना, दान देण्याची हिंमत प्रत्येकाकडे नसते. पैसा तर सर्वांकडेच असतो, परंतु देण्याची कुवत ही फार कमी लोकांकडे असते. रोशन संते सर आणि त्यामधील एकमेव नाव म्हणजे श्याम देशमुख सर. या मी विनंती करेल श्याम देशमुख सरांना आपण मंचावरती यावं, कारण शरददादा मात्र देखील आपली वाट पाहतात. त्यामुळे विनंती करेल श्याम देशमुख सर आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं गावदेवी चषकामध्ये आम्ही करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. नक्कीच राहुल चव्हाण सर या ठिकाणी शरददादा मात्रे यांचा उल्लेख तुम्ही केला. आगरी युवक संघटनेचे संघटक आहेत, धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि सध्या आगरी समाज या ठिकाणी आपण पाहतोय कुठेही कमी नाही आहे. सध्या आपण पाहतो बदलापूर नगरीमध्ये या आगरी समाजाला नेतृत्व देणारं आणि दिशा देणारं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे शरददादा म्हात्रे आहेत. अगदी आपण पाहतोय अखिल आगरी समाज परिषदेचे या ठिकाणी उपाध्यक्ष देखील आहेत आणि फार मोठी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती असते. खरं तर क्रिकेटने मी तर म्हणेन शरददादांना वेड लावलं, वेड असंच म्हणावं लागेल. कारण गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय कबड्डी या खेळावरती त्यांचं नितांत प्रेम होतं, परंतु बदलापूरचं क्रिकेट पाहिल्यानंतर अगदी बदलापूरच्या क्रिकेटच्या प्रेमात पडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शरददादा म्हात्रे. या दरम्यान सन्माननीय गणेशदादा भोपी आणि भालचंद्र दादा भोपी यांचे मनपूर्वक कडे हार्दिक स्वागत. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अवघ्या 3 धावांची गरज आहे.
कदाचित आपण पाहतो या मॅच मध्ये सात्विक इलेव्हन गावदेवी उंबारली संघासाठी विजयाचे दरवाजे आता ऑलरेडी खुले झाल्यासारखे दिसतात मला, कारण 6 बॉल मध्ये फक्त 3 धावांची गरज या मॅच मध्ये. मोरिया 11 6161 भाऊचं दुकान बिरदोले या पण टीमचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ आपण यायचे. यानंतर कार्तिक सर्वेश 11 जीवदानी बामणडोंगरी थेट फायनलला पोहोचलेली आहे, त्यांचंही अभिनंदन आपण करू. आणि या मॅच मधील विजेता संघ बिरदोले संघाच्या अगेन्स्ट सेमी फायनल नंबर 2 या ठिकाणी खेळणार आहे. या मॅच नंतर आपण फक्त 5 ते 10 मिनिटं सामना थांबवणार आहोत, कारण खेळपट्टीची आखणी होईल. टॉस आपण संपन्न करणार आहोत आणि त्यानंतर 10 मिनिटांनंतर आपण मॅच सुरू करणार आहोत, त्याची पण नोंद घ्यायची आहे. 6 बॉल 3 धावांची गरज. बघा सध्या मला असं वाटलं की लाईट बंद करा तिकडे 4 व्हीलर. प्रेक्षकांना विनंती आहे नम्रतेची की आपली लाईट्स ऑफ करायची आहे गाडीची. ओ यावेळेस बिडॉप वरून हा चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफ कडे. सध्या एका धाबेला प्राधान्य दिलं जात आहे, कारण राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला फार महत्व आहे. आणि तसाच खेळ सध्या तरी शांत डोक्याने सात्विक 11 गावदेवी उंबारली संघ खेळते. 5 बॉल 2 धावांची गरज. ठीक. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती अमोलजी गायकर अवसारे आणि त्यासोबत आपण पाहतोय बिरदोल्याचे आमचे उद्योजक रोहितजी कालेकर यांचं आगमन झाले. विनंती आपण या मंचावरती आलेत आपल्या मुख्य व्यासपीठावरती, त्यांचं आपण करतोय गावदेवी चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. फटका या ठिकाणी आपण पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेने. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय टीम सात्विक 11 योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा संघ. या दरम्यान बिरदोलेचे आमचे मित्र किशोरजी कालेकर यांचे या ठिकाणी आगमन झालं असेल तर त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत.